रेखा लागिशेट्टी, TSTV न्यूज। बाहेरील पदार्थ टाळून घरात बनवलेलं अन्न खाल्ल्याने कुठलाही धोकादायक नाही। डॉक्टर नम्रता गुल्लापल्ली, बिंगी, सोलापूर। हल्ली बाजारात विक्री होणाऱ्या पदार्थांमध्ये भेसळीचं प्रमाण वाढलेलं आहे। गाय म्हशीतून दूध जास्त प्रमाणात मिळावे म्हणून काही लोक इंजेक्शन देत आहेत। तसेच प्लास्टिकमधून दुधाची विक्री होत आहे। दुधापासून बनवणाऱ्या पदार्थ सुद्धा धोकादायक। त्याचबरोबर प्लास्टिकमध्ये खाण्याचा गरम पदार्थ ठेवलेले खाल्ल्यास आरोग्यावर परिणाम होतो। फ्रीजमधील खायचे पदार्थ पुन्हा पुन्हा गरम करून खाणे ते अतिरेक होऊन कॅन्सरला आमंत्रण देतो। आजकाल अनेकांना सूर्यप्रकाशात जायला नको वाटते। गेल्याने विटॅमिन डी मिळतो। व्यायाम, योगा, प्राणायाम, ध्यान आणि वॉकिंग करणे हे शरीराच्या फायद्यासाठी आहे। पूर्वी घरातील खायचे पदार्थ आरोग्यासाठी चांगले होते। लिंबू, आवळा, चिंच, संत्री, मोसंबी हे सर्व आरोग्यासाठी फायद्याचे आहेत। याचबरोबर प्रामुख्याने शुद्ध हळदीचा वापर केल्यास कॅन्सर टाळू शकतो। तसेच चायनीज पदार्थ व त्यापासून होणाऱ्या रासायनिक सॉस यामुळे शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे। मैद्यापासूनही तयार होणारे पदार्थ खाल्ल्याने माणूस स्थूल होतो। पूर्वीपासून घरात बनवणाऱ्या पदार्थ खाल्ल्याने कुठलाही धोका होत नाही आणि भूकही मिटते। म्हणून शक्यतो घराबाहेर पडण्यापूर्वी भरपेट खा, असे आवाहन डॉक्टर नम्रता गुल्लापल्ली यांनी केले आहे। श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीने महिलांसाठी स्त्रियांच्या दैनंदिन आरोग्य समस्या, कर्करोग, आहार व जीवनशैली यावर प्रतिबंधात्मक उपाय हा कार्यक्रम दत्तनगर चौकाजवळ श्री समर्थ क्लिनिक येथे झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर नम्रता गुल्लापल्ली, बिंगी, डॉक्टर नवनीता रच्चा गुल्लापल्ली, सखी संगमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा, यंत्रमाग धारक संघाचे खजिनदार अंबादास बिंगी, भाजपाचे ज्येष्ठ रामचंद्र जन्नू यांची व्यासपीठावर उपस्थिती होती। डॉक्टर गुल्लापल्ली यांनी कुठल्या पदार्थापासून कॅन्सर होतो याची माहिती दिली आहे। डॉक्टर नवनीता रच्चा यांनी महिलांनी 2 महिन्यातून एकदा तरी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावे असे सांगून घरात असताना देखील स्वतःच तपासणी कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखवले। उपस्थित महिलांनी आरोग्याच्या समस्यांबाबत विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिल्या। सखी संगमच्या सल्लागार मेघा इट्टम यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर हेमा मैलारे यांनी आभार मानल्या। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सखी संगमच्या कार्याध्यक्षा सविता येदूर, गीता भूदत्त, पल्लवी संगा, वनिता सुरम तसेच फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, किशोर व्यंकटगिरी, ओमसी पल्ली, मल्लेशम जोगू हे उपस्थित होते। फोटो ओळ। श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीने आयोजित स्त्रियांच्या दैनंदिन आरोग्य समस्या, कर्करोग, आहार व जीवनशैली यावर प्रतिबंधात्मक उपाय योजनेसंदर्भातील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉक्टर नम्रता गुल्लापल्ली, बिंगी, डावीकडून कल्याणी पेनगोंडा, डॉक्टर नवनीता रच्चा, रामचंद्र जन्नू, अंबादास बिंगी समोर उपस्थित महिला दिसत आहेत। मार्गदर्शन पर बोलताना डॉक्टर नम्रता गुल्लापल्ली, शेजारी डावीकडून कल्याणी पेनगोंडा, डॉक्टर नवनीता रच्चा, रामचंद्र जन्नू, अंबादास बिंगी। बरं जे म्हणजे आपल्याला पाकिटामध्ये मिळतं त्याच्यामध्ये थोडासा ते हॉर्मोन्सचा प्रॉब्लेम जास्त असतो। म्हणजे त्या गायींना म्हशींना ते इंजेक्शन देऊन दिलेलं असतं, त्यामुळे शक्य तेवढं बंद करायचं। ठीक आहे, चहा एवढा दूध किंवा मुलांना एखादा 2 कप दूध द्यायला गेलं तिथपर्यंत ठीक आहे, पण पनीरचा वापर एवढा जास्त वापरलाय आणि पनीरमध्ये फायदा जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त भेसळ आजकाल दिसायला लागले आणि त्यामुळे आपल्याला पनीरचा क्वालिटी जर तपासता आली तर ठीक आहे, नाहीतर बंद करा पनीर वापरणं असं मी नाही म्हणत, पण कमी नक्कीच करायचं। म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा कॅन्सरला आमंत्रण आहे, हे गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे। आणि तिसरं म्हटलं तर आजकाल आपण सूर्यप्रकाशामध्ये जातच नाही, तर हा एक प्रकार आहे। म्हणजे विटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये पाहिजे तर
सूर्यप्रकाशात आपण जायला पाहिजे. आणि म्हणजे सूर्यप्रकाशात जायला पाहिजे म्हणजे काहीतरी व्यायाम आपल्यामध्ये असायला पाहिजे. 15-20 मिनिट, अर्धा तास, आठवड्यातून 4 ते 5 दिवस का होईना. तर या गोष्टीमुळे काय होतं, तर आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढते, आपल्या शरीरामध्ये फॅटचा संचय कमी होतो. व्हिटॅमिन डी तर कितीतरी रोगांना म्हणजे इन्क्लुडिंग थायरॉइडचा पण आज आपण बघायला गेलो तर खूप प्रमाण वाढत चाललंय. तर त्याच्यासाठी पण आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये राहणं किंवा थोडासा व्यायाम करणं हे फार फार महत्त्वाचं आहे. तिसरं म्हटलं तर जर आपण बघितलं तर आजकाल भरपूर भाजी बनवणं, फ्रीजमध्ये ठेवणं, रोज थोडं थोडं काढून गरम करून खाणं हा प्रकार खूप वाढलाय. तर त्याच्यामध्ये काय होतं, अति शीत प्रमाणात आपण फ्रीजमध्ये भाज्या किंवा कुठलेही पदार्थ ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये फंगस ग्रोथ होतो. तर हा फंगस कुठं पण जाऊन पुढे जाऊन कुठल्याही प्रकारच्या कॅन्सरला आव्हानच दिल्यासारखं आहे. त्यामुळे शक्य तेवढं घरी बनवलेलं ताजं अन्न आपण खायला पाहिजे, असं तर याच्यामध्ये आहे. तर दुसरं आहे की ओळखायचं कसं, म्हणजे कॅन्सरची लक्षणंच आहेत का दुसरं काही आजार आहे. डॉक्टरांकडे पण जायच्या अगोदर आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे. एस्पेशली म्हणजे आता आपण इथं सगळे स्त्रीवर्गच असल्यामुळे आपण त्याच्यावरच आपण जास्त भर देणार आहे. तर पाळी रिलेटेड आपल्याला आजकाल असं बघायला येतं की नियमित पाळी येत नाही, फार उशिरा येते, आलं तरी अंगावर म्हणावं तसं जात नाही. तर यामध्ये जर फारच प्रॉब्लेम येत असेल, 6 महिन्यापेक्षा जास्त पाळी न येणं हे आपल्याला धोकादायक आहे. तर त्याच्यासाठी आपण डॉक्टरांना नक्कीच भेटायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे 20 दिवसाच्या आत पाळी येणं, म्हणजे खूप लवकर पाळी येणं हे पण एक धोकादायक लक्षण आहे. आणि पाळी झाल्यावर एक 5-6 दिवसांनी परत थोडंसं रक्तस्राव दिसणं किंवा डाग दिसणं हे पण गर्भाशयाचा किंवा गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची लक्षणे असू शकतात. किंवा कुठेही दुखणं, तर ह्या गोष्टीसाठी आपण लगेच डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. तिसरं म्हणजे आता सगळ्यात जास्त आहे स्तनाचा कॅन्सर. स्तनाचा कॅन्सरचा डायरेक्ट संबंध प्लास्टिकचा अतिवापर, प्लास्टिक आणि गरम पदार्थ त्याच्यामध्ये टाकून चहा प्लास्टिकच्या कपामध्ये पिणं किंवा जेवण प्लास्टिकच्या प्लेटमध्ये करणं याच्याशी डायरेक्ट रिलेशन आहे. तर या गोष्टी तो आपण खूप शक्य तेवढं बंद करायला पाहिजे. आणि स्तनाचा कॅन्सर ओळखायचा कसा त्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती इथं डॉक्टर नवनीता रचाता देणार आहेत आणि आपण कसं तपासणी करायचं ते पण ते सांगणार आहे. ठीक आहे.